काही दिवसांपूर्वी व्हिटॅमिन B12च्या इंजेक्शनवरून गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणेंनी रुग्णालयात थैथयाट केला. ड्रामा अंगाशी आला, मग माफी मागितली. राजकारण्यांचं जाऊ द्या, पण व्हिटॅमिन B12 शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. माहिती आहे तुम्हाला? नाही? 5 व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिटॅमिन B12 ची तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कळवा. चला, पहिल्या व्हिडिओत आपण व्हिटॅमिन B12 काय आहे याची माहिती जाणून घेऊया. पबमेड मध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये 47% लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आहे. थोडक्यात सांगायचं तर 2 माणसांमागे एकाला B12 व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं कारण म्हणजे रोजच्या आहारात या जीवनसत्वाचं प्रमाण कमी असणं. खरं तर दररोज केवळ 2.4 मायक्रोग्रॅम्स व्हिटॅमिन B12 ची आपल्याला आवश्यकता असते. वाचताना हा आकडा अतिशय लहान वाटेल, पण अनेकदा तीही गरज आपली पूर्ण होऊ शकत नाही आणि मग अनेक आरोग्य विषयक समस्या सुरू होतात. व्हिटॅमिन B12 आहे तरी काय? आपलं शरीर व्हिटॅमिन B12 अजिबात बनवत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन B12 आपल्याला इतर अन्न पदार्थातून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ मीठ, दुधाचे पदार्थ, अंडी आणि इतर सप्लिमेंट्स. व्हिटॅमिन B12 आपल्या नसा आणि रक्तातील पेशींना हेल्दी ठेवतं. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 लाल रक्तपेशींच्या फॉर्मेशन मध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. सेल मेटाबॉलिझम, नर्व फंक्शन आणि प्रोडक्शन ऑफ DNA यासाठी देखील हे अत्यंत महत्वाचं आहे. तर WebMDच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 वॉटर सोल्युबल आहे. सोप्या शब्दात शरीराला नको असेल तर ते लघवीच्या माध्यमातून व्हिटॅमिन B12 शरीराच्या बाहेर फेकलं जातं. व्हिटॅमिन B12 लिव्हर मध्ये 5 वर्ष राहतं. व्हिटॅमिन B12 बाबतचा पहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा व्हिडिओ आहे व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते यावर. शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होते जेव्हा व्हिटॅमिन B12 योग्य प्रमाणात मिळत नाही किंवा अन्न पदार्थातून मिळालेलं व्हिटॅमिन B12 शरीरात योग्य पद्धतीने ऍब्झॉर्ब होत नाही. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार अन्नातून मिळालेलं व्हिटॅमिन B12 शरीरात ऍब्झॉर्ब होण्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी व्हाव्या लागतात. पहिली गोष्ट, पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड अन्नातून व्हिटॅमिन B12 वेगळं करेल. 2, व्हिटॅमिन B12 शरीरातील एका प्रोटीन सोबत कंबाईन होईल. त्यानंतरच व्हिटॅमिन B12 पचन संस्था किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ऍब्झॉर्ब होतं. तोंडात लाळ पुरेशी नसेल तर व्हिटॅमिन B12 हे आर प्रोटीन सोबत मिसळत नाही. त्यामुळे शरीराची व्हिटॅमिन B12 शोषून घेण्याची किंवा ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता ही कमी होते. अनेकदा औषधांमुळे आपलं तोंड कोरडं पडतं. पोटामध्ये जर कमी प्रमाणात ऍसिड असेल तरी देखील व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारांसाठी जी औषधं वापरली जातात त्यामुळे ऍसिडचं प्रमाण कमी होतं. व्हिटॅमिन B12 ची कमतरता आणि अल्सरच्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचं संशोधकांना देखील आढळून आलंय. वय वाढत जातं तसं पोटातील ऍसिड स्त्रवण्याची प्रतिक्रिया मंदावते. गॅस्ट्रिक सर्जरी, सूज किंवा दीर्घकाळ असलेला ॲनिमिया, थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास मध्ये देखील बिघाड हे व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं एक प्रमुख कारण आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 जर कमी असेल तर कोणती लक्षणं दिसतात आणि ही लक्षणं फक्त शरीरापुरतीच मर्यादित आहेत का सायकोलॉजिकल लक्षणंही यामुळे दिसू शकतात. आजचा तिसरा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन B12 ची शरीरात कमतरता असेल तर लक्षणं काय आहेत ती चला समजावून घेऊया. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर शारीरिक, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल लक्षणंही दिसू शकतात. याच्या कमतरतेची लक्षणं खूप हळूहळू सुरू होतात आणि मग अचानक गंभीर बनू शकतात. काही लोकांना व्हिटॅमिन B12 कमी असलं तरी अजिबात लक्षणं दिसून येणार नाहीत. व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचं ठळक लक्षण म्हणजे प्रचंड थकवा येणं. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेवर वेळीच उपाय झाले नाहीत तर या समस्यांमुळे शरीराला कायमस्वरूपी नुकसान देखील होण्याची शक्यता असते. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार याची सामान्य लक्षणं म्हणजे तुम्हाला सोप्या शब्दात सांगू तर खूप थकवा येणं, डायरिया, नॉशा किंवा उखारीसारखं होणं, रोजच्या सारखी भूक न लागणं, वजन कमी होणं किंवा त्वचा म्हणजे स्किन ही पिवळ्या कलरची दिसणं. याची न्यूरोलॉजिकल लक्षणंही आहेत. ती कोणती आहेत? हातापायामध्ये मुंग्या येतात किंवा बधीर होणं, डोळ्यांच्या समस्या, विस्मरण,
गोंधळल्यासारखं होणं, चालताना तोल जाणं किंवा बोलताना अडचण होणं, तर याची सायकोलॉजिकल लक्षणंही आहेत. ती म्हणजे खूप जास्त डिप्रेस्ड फिलिंग येणं किंवा सारखं इरिटेट होणं. मग B12 कमी आहे हे कसं ओळखू शकतो? कंप्लीट ब्लड काउंट, ज्याला आपण CBC म्हणतो, किंवा मेटाबॉलिक पॅनल सारख्या टेस्टमध्ये व्हिटॅमिन बी ची शरीरात कमतरता आहे की नाही हे तपासलं जातं. B12 अत्यंत कमी झालं असेल तर तुम्हाला ती कमतरता पूर्ण भरून काढण्यासाठी किमान वर्ष लागू शकतं. अर्थात त्यासाठी योग्य उपचार घ्यावे लागतात किंवा B12 च्या कमतरतेसाठी B12 च्या सप्लिमेंट्स किंवा गोळ्या दिल्या जातात. पण जर तीव्रता अधिक असेल तर काहींना हे इंजेक्शनही दिलं जातं आणि डॉक्टर त्यासाठी आवश्यक सल्ला देतात. B12 चं इंजेक्शन कुठे देतात, हे कसं देतात आणि हे किती वेळा घ्यावं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा. तर व्हिटॅमिन B12 काय आहे याची माहिती मी तुम्हाला दिली. आता ते कोणत्या अन्न पदार्थातून मिळेल हा तुमचा प्रश्न असेल, तेही सांगतो. नॉन व्हेजिटेरियन लोकांना व्हिटॅमिन B12 मीठ, मासे, चिकन, अंडी यातून भरपूर मिळतं. तर व्हेज खाणाऱ्यांना फोर्टिफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स, फोर्टिफाईड ब्रेड, फोर्टिफाईड न्यूट्रिशनल यीस्ट, फोर्टिफाईड प्लांट मिल्क हे चांगले सोर्स आहेत. जर तुम्ही वेगन डाएट फॉलो करत असाल किंवा फक्त व्हेज खाता तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल. त्यामुळे तुम्ही फोर्टिफाईड फूड्स किंवा सप्लिमेंट्स डाएटमध्ये घ्यायला हवे. ऍपल, केळ किंवा ब्लूबेरी मधनं देखील आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळू शकतं. शरीरात व्हिटॅमिन B12 हे शोषलं कसं जातं किंवा ऍब्झॉर्ब कसं होतं? जे लोक शाकाहारी आहेत त्यांना अनेकदा शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. आपण जे अन्न खातो तेव्हा आपली लाळ त्या अन्नात मिसळते. लाळेमध्ये असलेलं आर प्रोटीन हे पोटात अन्नासोबत मिसळतं. आपल्या पोटातलं ऍसिड व्हिटॅमिन B12 नष्ट होऊ नये याची काळजी हे आर प्रोटीन घेतं. पोटाला असलेल्या अस्तरातून B12 शोषून घेण्यासाठी 2 एन्झाईम स्त्रवतात. त्यापैकी एक अन्न आणि B12 वेगळं करतं आणि ते व्हिटॅमिन लाळेतील आर प्रोटीन सोबत मिसळायला मदत करतं. दुसऱ्या एन्झाईममुळे हे व्हिटॅमिन B12 शरीरात शोषलं जातं. या व्हिटॅमिन B12 शरीरात शोषले जाण्याचे 2 प्रमुख टप्पे आहेत. यामध्ये इतर अनेक छोट्या छोट्या पायऱ्या असतात आणि इथेच कुठेतरी व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही व्हिटॅमिन B12 च्या बाबतची माहिती घेणार आहोत. त्यामुळे हे व्हिडिओ नक्की पहा आणि हे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला यातून माहिती मिळत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा, म्हणजे अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओज आणखीन तुमच्या समोर मला बनवून प्रेझेंट करता येतील. ज्या इंजेक्शनवरून गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये राडा झाला ते व्हिटॅमिन B12चं इंजेक्शन केव्हा घ्यायचं, इंजेक्शन चांगलं का टॅबलेट्स, चला या व्हिडिओत सांगतो. तुम्ही फार जास्त ॲनेमिक असाल तर तुम्हाला डॉक्टर व्हिटॅमिन B12चं इंजेक्शन घ्यायला सांगतात. WebMDच्या माहितीनुसार हे इंजेक्शन दर दिवशी असं 2 आठवडे घ्यायचं असतं, जोपर्यंत तुमची लक्षणं चांगली किंवा इम्प्रूव्ह होत नाहीत. त्यानंतर डॉक्टर तुम्हाला व्हिटॅमिन B12च्या गोळ्या घेण्यास सांगू शकतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता ऑटो इम्युन डिसीज किंवा डाएटशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे झाली असेल तर दर 2 ते 3 महिन्यांनी तुम्हाला हे इंजेक्शन आयुष्यभर घेण्याची शिफारस किंवा रेकमेंडेशन डॉक्टर करू शकतात. हे इंजेक्शन तुमच्या हाताच्या दंडावर किंवा मांडीवर स्नायूंमध्ये दिलं जातं. WebMDच्या माहितीनुसार डॉक्टर किंवा नर्स तुम्हाला हे इंजेक्शन कसं घ्यायचं हे देखील शिकवू शकतात. आता तुम्ही विचाराल की इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स आहेत का? यामुळे फार सौम्य साईड इफेक्ट होऊ शकतात. पण तुमच्या अँकलला सूज झाली किंवा तुम्हाला श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची आहे, वेट लॉस किंवा वजन कमी करण्यासाठी हे इंजेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ह्याचा अजिबात फायदा होणार नाही. WebMDच्या माहितीनुसार शरीरात व्हिटॅमिन B12 योग्य प्रमाणात असेल तर हे इंजेक्शन एक्स्ट्रा एनर्जी आणि वेट लॉससाठी घेऊन काही फायदा होत नाही. कोणत्याही संशोधनात याचा फायदा होतो असं अजिबात स्पष्ट झालेलं नाही. मग टॅबलेट चांगली का इंजेक्शन असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला याबाबतही माहिती देतो. तर एस्थेटिक्स ऑफ एसेक्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार व्हिटॅमिन B12च्या टॅबलेटचा डोस हा 50 ते 5000 mcg असतो, तर इंजेक्शन हे 1000 mcg असतं. त्यामुळे लोकांना हा प्रश्न पडतो, शरीर गोळ्या आणि इंजेक्शनमधून मिळालेलं व्हिटॅमिन B12 हे वेगवेगळ्या पद्धतीने ॲब्झॉर्ब करतं. त्यामुळे गोळ्या आणि इंजेक्शन यांचा डोस अजिबात सारखा असं नाही आहे. 2008 मध्ये याबाबत एक संशोधन झालं.
या संशोधनात समोर आलं की शरीर 1000 mcg B12चा ओरल डोसमधील फक्त 1.3% ॲब्झॉर्ब करतं, तर इंजेक्शनचा ॲब्झॉर्ब करण्याचा रेट हा 55 ते 97%. इंजेक्शन शरीरात चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब केले जातात कारण ते थेट स्नायूंमध्ये दिले जातात. याउलट गोळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं जाऊन ॲब्झॉर्ब होत असल्या कारणामुळे त्यांचा ॲब्झॉर्प्शन रेट हा कमी आहे.